आता बातमी चंद्रपूरमधून आहे। काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाचा फटका इकडे पक्षाला बसू शकतो, कारण काँग्रेसमधल्या अंतर्गत वादामुळे नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केलाय। काँग्रेसशिवाय इतर 15 नगरसेवकांच्या जोरावर चंद्रपुरात सत्ता स्थापन केली जाऊ शकते, असा विश्वासही जोरगेवारांनी व्यक्त केलाय। आमदार किशोर जोरगेवार आहेत। किशोर भाऊ, नवीन डेडलाईन आली आहे आता सत्ता स्थापनेची, काय भाजपकडून प्रयत्न सुरू आहे? भाजपकडून प्रयत्न तेच आहे जे जुने होते, की या ठिकाणी 15 जे वेगळे आहेत काँग्रेस आणि भाजप सोडून त्यांना सोबत घेऊन चंद्रपूरच्या विकासासाठी एक स्थिर सरकार देण्याची, महापौर करण्याची आमची भूमिका आहे। आणि हा एक पर्याय झाला। दुसरा पर्याय आता निर्माण झालेला आहे, काँग्रेस ही विभाजित झालेली आहे, त्याचे एकदम सरळ 2 तुकडे झालेले आहेत। त्याच्यामुळे काँग्रेसचे दोन्ही भागातले काही नगरसेवक जे निर्वाचित आहे ते काँग्रेसच्या या अशा वागणुकीमुळे नेत्यांच्या ते दुःखी आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नेतृत्व करावं, त्यामध्ये आपण सहभागी व्हावं। म्हणजे तू आता हा जो काल प्रकार घडलेला आहे वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या नगरसेवकांमध्ये, याच्यामध्ये कुठेतरी भाजप संधी शोधताय का? हे बघा, भाजप कधी अशी संधी शोधत नाही। भाजप तर स्वतःची शक्ती आहे, परंतु तेच जेव्हा अशा प्रकारची वागणं हे करतात, जनतेने दिलेल्या मॅन्डेटचा ते अपमान करतात, आपल्याच निर्वाचित नगरसेवकांना बंधक बनवून ठेवतात, अपहरण करतात, एकमेकांची डोकी फोडतात, त्यांना धमकी दिली जाते, चाकू दाखवली, शस्त्र दाखवलं जाते, या सगळ्या गोष्टी काही योग्य नाहीये। त्यामुळे आम्हाला काही संधी शोधण्याची आवश्यकता नाही। आमच्या तो 2 पर्याय आहेत, जसं आम्ही सांगितलं, एक उभाटा, वंचित आणि अपक्ष, जो 10चा एक गट तयार झालेला आहे, त्यांच्यासोबतही आमचं बोलणं सुरू आहे। त्यांच्या काही मागण्या आहे, त्याच्यावर आमची चर्चा त्या दिवशी झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर। पुढच्या काळामध्ये आम्ही या दोन्ही शक्यतांना घेऊन पुढे जाऊ। तर भाजप आमदार किशोर जोरगेवारांनी केलेल्या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणतात तेही बघूया। बघा, जोरगेवार काय म्हणतात मला माहित नाही। जोरगेवारी आता भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहे, बरोबर आहे, पण मी इतकंच सांगेन, विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भात जर भारतीय जनता पक्ष म्हणत असेल तसं, तर ते हवेत तीर मारतात। या क्षणी भारतीय जनता पक्षाबरोबर आमची कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही।